नमस्कार मंडळी. तर आज होता संडे. आता संडे म्हटलं तर बाहेर जायलाच पाहिजे. आज तरी पाऊसच नव्हता, त्याच्यामुळे गेलो आम्ही असंच मस्त मजा बाहेर फेरफटका मारण्यासाठी. आता आलो होतो चेतकमध्ये. आता चेतकमध्ये ह्या महाराजांना तरी खूप खुशी झाली होती, कारण का चेतकमध्ये एवढे कस्टमरच आले होते की ते खुशीने सगळ्यांच्याकडे बघून मस्त अशी स्माईल देत होते. आता चेतकमध्ये आलो होतो काहीतरी थोड्या वस्तू घेण्यासाठी. इतकी गर्दी बघून असं वाटलं की बापरे, किती लोक, सगळे लोक हे चेतकमध्ये झाले होते. आता मी खूप कन्फ्यूज झाले होते, काय घेऊ आणि काय नको. आता मी चेक करत होते की हे घेऊ की ते घेऊ, पण फायनली आम्ही काही डिसाईड केलं आणि भरपूर साऱ्या वस्तू घेतल्या. आता कोणाला काय पाहिजे ते सगळे चॉईस करतच होते. प्रत्येकाने आपल्याला जे हवे आहे ते बॉक्स आपल्या हातामध्ये ठेवले आणि शेवटी आम्ही गेलो बिलिंगच्या लाईनमध्ये. आता इथे एवढं कन्फ्यूज होत होतं की काय सगळंच घ्यावंसं वाटत होतं. शेवटी बिलिंगला एवढी लाईन होती की खूप वेळ बिलिंगसाठी थांबावं लागलं. आता चेतकमध्ये हे सुद्धा गिफ्ट पॅक करून ठेवले होते. आता 15 ऑगस्ट येतोय तर त्याची ही तयारी चालू होती. भरपूर सारे गिफ्ट असे पॅक करून ठेवले होते. ड्रायफ्रूटच्या बॉटल किंवा स्वीट भरपूर असं पॅकिंग ठेवलं होतं. आम्हाला ज्या आवडणाऱ्या वस्तू घेतल्या आणि शेवटी बिलिंग केलं. फायनली आमचं बिलिंग झालं आणि मग निघालो आम्ही घरी येण्यासाठी. आता घरी येण्यासाठी सुद्धा बाहेर चेतकच्या बाहेरसुद्धा येण्यासाठी लाईनच होती. त्या लाईनमधून आम्ही बाहेर आलो आणि चेतकच्या बाहेर आल्यानंतर चेतकचा असा काही व्ह्यू होता की त्यांनी भरपूर अशी लाईटिंग करून खूप सुंदर बनवले होते. फायनली आम्ही घरी येण्यासाठी निघालो आणि वाटेतच आम्हाला एक काम आठवलं, म्हणून आम्ही गेलो कार्पेटच्या दुकानामध्ये. आता कार्पेटच्या दुकानामध्ये का आलो होतं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते. आता त्यानंतर जेवण झालं. रात्रीच्या जेवणानंतर आम्ही पुन्हा गेलो रात्रीच्या राऊंड मारण्यासाठी. आता हा राऊंड आम्ही बाईकवरूनच मारला, कारण मस्त असं वातावरण होतं, सुंदर वाटत होतं. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आवडल्यास तुम्हाला लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब पण करा.